यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025 तर्फा यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आहे। तर 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे चालू झाले आणि ही यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची जाहिरात आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचा जो पेपर हा जून महिन्यामध्ये होणार आहे। आणि यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते? यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये अहिल्यानगर झालं, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्याची मुलं फॉर्म भरू शकतात यारो पुणे अग्निवीर भर तर हे संपूर्ण जाहिरात आहे। तर पहिलं जे पद आहे यामध्ये अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं, तर यामध्ये जीडीचं पद आहे। तर जीडीमध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते फक्त, आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्ष असला पाहिजे। आणि मी सर्वांना एक रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही जीडीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा, कारण की जीडीमध्ये जास्त लवकर जर तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल आर्मी भरतीमध्ये तर जीडीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा, कारण की जीडीमध्ये जे सर्वात जास्त मुलं पेपरमध्ये पास करते, कारण की सर्वात जास्त जागा जीडीची असते, सर्वात जास्त मुलं रनिंगमध्ये पास करते, जीडीचे मुलं पास करते, सर्वात जास्त मेडिकलमध्ये मुलं पास करते जीडीचे, आणि सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन होते जीडीमध्ये। तर जीडीमध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। दुसरं जे पद आहे हे टेक्निकलचं पद आहे। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आपलं 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, सायन्स असलं पाहिजे आपलं। आणि यामध्ये आपल्याला काय की फिजिक्स झालं, सायन्स झालं, केमिस्ट्री, मॅथ ह्या आणि इंग्रजी ह्या विषयामध्ये 50% असले पाहिजे, आणि बाकीचे जे विषय आहेत त्यामध्ये 40% असले पाहिजे, तेव्हा आपल्याला फॉर्म भरता येते। त्यानंतरचं जे पद आहे तर ते आहे या ठिकाणी अग्निवीर क्लर्कचं पद आहे। तर क्लर्कमध्ये 10वी 12वी सायन्स पाहिजे, आणि यामध्ये आपले जे 50% प्रत्येक विषयामध्ये असले पाहिजे, आणि वयोमर्यादा 17.5 ते 21 पर्यंत फॉर्म भरू शकता। आणि ट्रेड्समॅनमध्ये जर पाहिलं तर ट्रेड्समॅनमध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते, वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर अग्नि ट्रेड्समॅनचं पद आहे 8वी पासवर, तर 8वी पासवरच यामध्ये फॉर्म भरता येते, वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो। ठीक आहे। उंचीचा जर आपण विचार केला तर जीडीमध्ये जे उंची लागते तर 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर टेक्निकलमध्येच पाहिलं 167 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ट्रेड्समॅनमध्ये 10वी पास पाहिजे, आणि 76 उंची 168 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समॅन आहे 8वी पासवर, यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची लागते। त्याचबरोबर आपलं जे यामध्ये आणखीन जर आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा आपली असणार आहे, ज्यामध्ये पेपर तुमचा सर्वात अगोदर घेतला जाणार आहे। तर पेपरमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जीडी झालं, त्याचबरोबर ट्रेड्समॅन झालं, तर जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि आणखीन मी तुम्हाला सांगून देतो जीडी आणि ट्रेड्समॅनचा अभ्यासक्रम, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15, गणिताचे 15, आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे। ठीक आहे। आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बोनस मार्क तुम्हाला जीडी भेटणार आहे। बोनस मार्क्स किती भेटणार आहे तर तुम्ही स्पोर्ट्समॅन असाल तर 20 मार्क बोनस भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं NCC झालं असेल ए सर्टिफिकेट तर 5 मार्क तुम्हाला बोनस भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर 10 मार्क भेटणार आहे। NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर 15 मार्क भेटणार आहे। ठीक आहे। त्यानंतर आपण थोडं या ठिकाणी खाली येणार, आणि तुमचा पगारचा जर विचार केला अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तर पहिल्या वर्षी पगार तुम्हाला 30,000 भेटणार आहे, आणि तुमच्या हातात 21,000 रुपये भेटणार आहे, आणि 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी पगार 33,000 भेटणार आहे, हातामध्ये 23,100 भेटणार आहे, आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी पगार 36,500 भेटणार आहे, आणि आपल्या हातामध्ये 25,550 रुपये भेटणार आहे, आणि 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे प्रत्येक महिन्याचे। आणि चौथ्या वर्षी जो पगार आपल्याला भेटणार आहे 40,000 पगार भेटणार आहे, 28,000 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे, आणि 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केल्या जाणार आहे। ठीक आहे। आणि टोटल आपले कार्पस फंडमध्ये 10 लाख जमा या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तर 1600 मीटर रनिंग यामध्ये आहे। ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले तर तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे। 10 प्लस जर काढले 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल होते। तुम्ही जर 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर रनिंग मारले तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतल्या जाणार आहे, आणि 48 मार्क भेटणार आहे। 9 पुलअप्स जर काढल्या तर 33 मार्क भेटणार आहे। तर अशा प्रकारे भेटते। 8 पुलअप्स काढल्या 27 मार्क, 7 पुलअप्स काढल्या तर 21 मार्क, 6 पुलअप्स काढल्या 16 मार्क। ठीक आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। तर ही संपूर्ण जाहिरात आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आजच्यासाठी इथंच थांबतो। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।